नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणी, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काय मध्ये स्वागत आहे। पहा, आपण आज मिश्र डाळींचे मेदू वडे बनवलेले आहेत, ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे आणि सांबार बनवलेला आहे। तर हे सगळं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। डाळींमध्ये प्रोटीन, आयर्न, फायबर यांसारखे महत्त्वाचे घटक असतात। डाळ हे पृथ्वीवरील असे एक अन्न आहे की जे केवळ चवदारच नाही तर शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांचे भांडार देखील आहे। डाळी हे प्रथिनांचे पॉवर हाऊस मानले जाते। डाळी शरीराला प्रोटीन, फायबर प्रदान करतात, तसेच आयर्न, झिंक, फॉलेट आणि मॅग्नेशियम यांसारख्या जीवनसत्वे आणि खनिजांचा महत्त्वपूर्ण स्रोत प्रदान करतात। उडीद डाळींचे मेदूवडे तर आपण नेहमीच करतो, तर या मिश्र डाळींचे मेदूवडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी आता आपण काही मिश्र डाळी घेतलेल्या आहेत। बघा, मी जास्त प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे, थोडी मसूर डाळ, सालाची मूग डाळ, पिवळी मूग डाळ आणि थोडंसं चणा डाळ घेतलेले, उडीद डाळ जास्त घेतले। ते स्वच्छ धुवून आपण हे भिजून घ्यायचे। 3-4 पाण्यातून मी या स्वच्छ धुतलेले आहेत आणि 2 ते 3 तास किंवा 4 तासही तुम्ही भिजवू शकता। आता डाळी भिजवून घेऊयात आपण, तोवर आपण सांबाराची तयारी करूयात। सांबारासाठी मी तूर डाळ घेतलेली आहे आणि थोडी मसूर डाळ घेतली, त्यात गूळ घातलेला आहे, चिंच घातले, थोडं मीठ घातले आणि कुकरला लावून आता आपण हे उकडून घेणार आहोत। तर आता हे कुकरला लावूयात आणि उकडून घ्यायला ठेवूयात। तोवर आपण भिजवलेल्या ज्या डाळी आहेत त्याला 3 तास होऊन गेलेले आहेत। आता ह्या डाळी आता आपण मिक्सर जारमध्ये काढलेल्या आहेत आणि आता वाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले वाटून झालेले आहे। आता याच्यामध्ये कांदा, किसलेलं खोबरं, किसलेलं आलं लसूण, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर अशा प्रकारचं मी हे वड्याला आपल्याला चव येण्यासाठी हे साहित्य याच्यामध्ये घालते। तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल। आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे छान। पहा, आता छान असं एकत्र करून घेऊयात आपण सगळं आणि 1-2-3दा असं हलवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हवा बसता कामा नये। आता आपण नारळाच्या चटणीची तयारी करूयात। बघा, नारळाच्या चटणीसाठी खोबरं घेतलेलं आहे, जे डाळे मिळतात, भाजकी डाळ दुकानामध्ये मिळते ती घेतलेली आहे, थोडंसं किसलेलं आलं, मीठ, किसलेलं लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि थोडी साखर आणि जिरे याचं मिश्रण एकत्र वाटून घेतलेलं आहे। आता तोवर आपण डाळ शिजलेली आहे आपली ती बघूयात। बघा, अशा प्रकारे आपली सांबाराची डाळ छान शिजून झालेली आहे। आता याच्यामध्ये काही भाज्या आपण घालूयात, त्याच्यासाठी त्या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत। मी फार भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला जर कमी भाज्या घ्यायच्या असेल तेही चालू शकतं। मोठा चिरलेला कांदा आहे, गाजर आहे, बटाटा आहे, लाल भोपळा आहे, दुधी भोपळा आहे, बटाटा पण आहे, परत अजून टोमॅटो आहे आणि शेवग्याच्या शेंग्या आहेत। आणि अशा प्रकारे आता उकडायला ठेवत आणि आता चटणीला आपण फोडणी करूयात। त्याच्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। या तेलामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी घातली आहे आपण आणि आता ही मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घालून घेऊयात आपण याच्यामध्ये। तर पहा, आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। आता लाल मिरची थोडीशी घालायची आहे फोडणीला, तुम्हाला नसेल घालायची, नाही घातलीत तरी चालेल, लाल मिरची घातलेली आहे। आणि आता हिंग घालायचं आहे आपण, हिंग घालून झालेलं आहे। आता ही आपली फोडणी छान तयार झालेली आहे, पहा। आणि आता ही फोडणी आपण चटणीवर ओतून घेतलेली आहे। आता भाज्या बघूयात आपण शिजल्यात का, हे बघा, अशा प्रकारे सांबाराच्या भाज्या शिजून झाल्यात। आता ते डाळीमध्ये आपण हे एकत्र करून घेऊयात। बघा, डाळीमध्ये घातल्या आपण, अशा प्रकारे झालेलं आहे आपले डाळींचं आणि भाज्यांचं मिश्रण। आता याला आपल्याला भरून एक फोडणी करायची आहे। तर फोडणीसाठी आपण तेल तापत ठेवूयात। बघा, तेल तापत ठेवलेलं आहे, थोडंसं त्यात मेथी दाणे घातलेले आहेत। मेथी दाणे तडतडले की त्यात थोडे जिरे मोहरी घातलेले आहेत। जिरे मोहरी आपले छान तडतडले की याच्यात कढीपत्ता घातलेला आहे, तो एक लाल मिरचीसुद्धा घातलेली आहे। आणि आता पहा, हे छान आपलं तडतडत आहे। आता याच्यामध्ये आपण हिंग घातलेला आहे, भरपूर प्रमाणात हिंग घालते मी, तुम्हाला कमी घालायचं असेल तर कमीही घालू शकता। तर आता बघा, याच्यामध्ये मी 2-3 प्रकारचे तिखट घालणार आहे।
एक घरगुती मसाला जो आहे तो घेतला आहे आणि एक लाल बुकटी म्हणजे लाल मिरचीचं तिखट आहे आणि घरात बनवलेला सांबार मसाला देखील आहे, तो याच्यामध्ये मी घातला आहे. आणि छान गॅस बंद करून हे तिखट घातलेलं आहे, कारण का आपला तिखट जे मसाले आहेत ते जळू शकतात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हळद देखील घालून घ्यायची आहे. हळद घातलेली आहे. आता ही फोडणी आपण ते भाज्यांच्या आणि डाळींच्या मिश्रण ओतून घ्यायची आहे. तर आता छान फोडणीचा खमंग सुगंध येत आहे. आता बघा अशा प्रकारे आपले डाळींचं आणि भाज्यांचं मिश्रण आहे. यावर ही फोडणी आपण ओतून घ्यायची आहे. फोडणी ओततानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. हे बघा ओतल्याच्या नंतर हे आपला सांबार अशा प्रकारे तयार झालेला आहे. त्याला छान फोडणी ओतून झाल्यावर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे सांबार आता आपलं खाण्यास तयार आहे. पहा किती छान दिसतं हे आपलं सांबार आणि नक्कीच चविष्ट देखील असणार आहे. अशा प्रकारे आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता आपण वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आता हे बघा पलिता आहे उलटनं, त्याला आपण पाणी लावून घेतलेलं आहे. पाणी लावून स्वच्छ केलं. आता याच्यावरती डाळीचं मिश्रण घ्यायचं आहे. डाळीचं मिश्रण घेतलं आहे आणि याला हातानेच आपण आकार द्यायचा आहे. पाणी लावून थोडंसं मध्ये होल करायचं आहे आणि बाजूने आकार द्यायचा आहे. थोडा हा वडा उडीद डाळीच्या वड्यापेक्षा टाकायला थोडा कठीण पडतो पण चविष्ट लागतो, म्हणून आपण हा केलेला आहे. उडीद डाळ तुम्ही जास्त प्रमाणात घातली तर थोडा सोपा पडेल. बघा थोडासा वाकडा वडा आपला हा पडलेला आहे पहिला. आता आपण दुसरा वडा करून घेऊयात अशाच प्रकारे. तर आता दुसरा वडा आपण याच्यामध्ये घालत आहोत. बघा अशा प्रकारे छान हळूच आपण घातलेला आहे. आता हा बऱ्यापैकी छान पडलेला आहे आणि आता हे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत आपण वडे मस्तपैकी. बघा अजून एक तुम्हाला दाखवते मी. असं आपण पाणी लावून त्याच्यावरती डाळीचं मिश्रण घेऊन त्याला होल पाडलेला आहे आणि आता हळूच आपण हा वडा तेलामध्ये सोडत आहोत. बघा पलित्यावर जास्त पाणी नाही राहू द्यायचं, नाहीतर मग तेलात पाणी घातल्यावर ते चरचरू शकतं पाणी. बघा अशा प्रकारे वडा आपण छान तळून घ्यायचं आहे. बघा मस्त प्रकारे असे खरपूस वडे आपले तळून तयार आहेत. आता हे काढून घेऊयात वडे. तर खूपच चविष्ट लागतात हे वडे. बघा अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत. बघा खूपच छान असा खमंग सुगंध येत आहे वड्यांचा. आणि आता आपण हे सर्व करणार आहोत. बघा चटणी वाढलेली एका वाटीत, एका प्लेटमध्ये आपण सांबार घेतलेला आहे छानपैकी आणि बघा हे आपले मिश्र डाळींचे वडे देखील आपण वाढलेले आहेत. फारच सुंदर आणि चविष्ट असणार आहेत आपले हे वडे. बघा फार फार छान आहे. तुम्ही अशा प्रकारचे मिश्र डाळींचे मेदू वडे करून पहा आणि सांबार चटणीही करून पहा आणि तुम्हाला या तिन्ही माझ्या पाककृती कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे कळवा. अशाच आपण परत छान साध्या सोप्या रेसिपीसोबत परत एकदा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, गुड डे, टेक केअर, सी यू सून. थांबा सॉरी, आपण जी ओल्या नारळाची चटणी केली आहे त्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणेही वाटले होते, ते सांगायला तुम्हाला विसरले. दाखवले मी तुम्हाला पण सांगायला विसरले, तर ते तुम्हाला सांगते. तर ते भाजलेले शेंगदाणे मी त्या चटणीत घातले. तुम्हाला जर आवडत असेल तर घातले तरी चालेल, नाही घातले तरी चालेल. चला मग आता फायनली बाय बाय, टेक केअर.